नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. काल दिवसभर महाराष्ट्राचा संपूर्ण देशाने रामोत्सव अनुभवला. सर्वदूर रामनामाचा जयघोष सुरू होता. संपूर्ण वातावरण जणू राममय झालेलं होतं. मात्र अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण झालं. तिथले कार्यक्रम संपले आणि हळूहळू या दिवसभराच्या घडामोडींवरच्या प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या. देशभर अनेक घटना घडलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मुंबईजवळचं मीरा भाईंदर, पनवेल या भागामध्ये हिंसक घटना घडलेल्या समोर आल्या. पुण्याच्या FTII मध्ये सुद्धा वादाला तोंड फुटेल असे बॅनर झळकलेले दिसले. याशिवायही राज्यात काही किरकोळ घटना घडलेल्या आहेत. दुसरीकडे राजकारणी सुद्धा शांत कसे बसतील? एका राजकीय पक्षाचा उत्सव सुरू होता तर दुसरा राजकीय पक्ष या उत्सवाच्या राजकीय रंगाची चिरफाड करत होता. कुणी पंतप्रधान मोदींना टार्गेट करत होतं, कुणी रामालाच पक्षाचा रंग देत होतं. पण प्रश्न असा आहे की हे सगळं कशासाठी? अयोध्येत एवढा थाट, मग महाराष्ट्रात का थैथयाट? याच विषयावर आज आपण चर्चेचा धुरळा उडवणार आहोत. आणि याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेसचे प्रवक्ते काका कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास बोईटे सर थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होत आहेत. सुरुवातीला मी काका कुलकर्णी यांच्याकडे जाईन. काका कुलकर्णी, आता ह्या सगळ्या घटना घडतायत. काल दिवसभर जो काही उत्सव, जो काही सोहळा दिसला आणि त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला लागलेत. काँग्रेसची या सगळ्यात काय भूमिका आहे? आपण जर बघितलं तर महाराष्ट्रासह देशामध्ये काल राम लल्लाचा उत्सव या देशभरात साजरा होत होता. परंतु काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक या देशामध्ये, या महाराष्ट्रामधली शांतता भंग करण्यासाठी, जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित शांतता भंग करण्यासाठी काही प्रयत्न केले गेले. आपल्या चॅनलला अतिशय चांगला विषय निवडला. मी आपली विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या राज्याच्या गृहमंत्र्यांना, जे काही समाजकंटक ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. जे काही समाजकंटक दिसतील त्यांना या माध्यमातून समोर आणलं पाहिजे, जगासमोर त्यांना त्यांची चेहरे दाखवले गेले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित हे अशा सगळ्या घडामोडी काल घडलेल्या आहेत. आणि माझं आव्हान आहे की काल महाराष्ट्र पोलीस हे अतिशय सक्षम आहेत, परंतु पोलिसांवरती कुणाचा प्रेशर आहे का, कुणाचा दबाव आहे का? कारण महाराष्ट्र पोलीस हे 24 तासामध्ये तात्काळ कारवाई करणारे सक्षम असे पोलीस आहेत, परंतु 24 तास उलटल्यानंतर देखील जाणीवपूर्वक पोलिसांवरती कोणाचा प्रेशर आहे का, असा माझा एवढाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांना. काकासाहेब, एक छोटासा प्रश्न. तुम्ही म्हणालात की राजकीय हेतूने प्रेरित हे हल्ले असू शकतात. तुम्ही थेट बोट कुणावर ठेवणार का? नाही, निश्चितपणे आता मला निश्चित सांगता येणार नाही, कारण जोपर्यंत गृह खात्याचा अहवाल बाहेर येणार नाही, पोलीस खात्याचा अहवाल बाहेर येणार नाही, परंतु जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरितच आहेत. त्याचं कारण असं आहे की 10-15 दिवसापूर्वी सोलापूरमध्ये सुद्धा असाच प्रकारचा एक मोर्चा निघाला होता. त्या मोर्चामध्ये सुद्धा दगडफेक झाली. जळगावमध्ये सुद्धा काल दगडफेक झाल्याची काही घटना समाज माध्यमातून येते. मीरा भाईंदरला काल अशी घटना घडलेली आहे. या सगळ्या प्रकारामध्ये आपण जर जाणीवपूर्वक बघितलं तर निश्चितपणे राजकीय हेतूने प्रेरितच हे सगळे हल्ले घडवले जातात. तुमचा संशय आहे कुणावरती? तुमचा संशय आहे कुणावरती? कुठल्या पक्षाचं तुम्ही नाव घेऊ शकता? भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कुणाचं नाव घेऊ शकता? कुठला राजकीय पक्ष असेल जे असं इन्स्टिगेट करेल? आता ते सांगता येणार नाही. जोपर्यंत याच्या मागे पोलीस तपास करणार नाहीत, याचे उघडे चेहरे पाडणार नाहीत, तोपर्यंत निश्चितपणे सांगता येणार नाही. बरं, तुम्ही अशी भूमिका घेताय. तुमचे जे मित्रपक्ष आहे शिवसेना ठाकरे गट, त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया आणि मग चर्चा पुढे नेऊया. आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी, चांगली गोष्ट. प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम. कणाकणात राम आहे, मनामनात राम आहे, या महाराष्ट्राच्या माती मातीत राम आहे आणि फक्त शिवसेनेमध्ये रामाचा प्राण आहे. लक्षात घ्या, हे ढोंग नाहीये. 33 कोटी देव आहेत. खैरे साहेबांना जास्त माहीत असेल. 33 कोटी देव आमच्या हिंदूंचे आहेत. पण आपण पुजतो किती देवांना? आपण विठ्ठलाला पुजतो, आपण रामाला पुजतो. पण रामाचं धैर्य इतर कोणत्या देवात मला कधी दिसलं नाही.
जरी आमचे देव असले तरी. विष्णूचा अवतार 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भाजप कुळात विष्णूच्या 13व्या अवताराने जन्म घेतलेला आहे. आम्ही आमच्या रामाला पूजू, तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा, इतकंच मी या क्षणी सांगतो. मी बोईटे सरांकडे जाते. बोईटे सर, आपण हे प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. म्हणजे आता काकासाहेब कुलकर्णी पण म्हणाले की ज्या काही घटना राज्यभर हिंसेच्या घडलेल्या आहेत, दगडफेक, तोडफोड वगैरे, हे राजकीय हेतून प्रेरित असू शकतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत की आम्हाला भाजपमुक्त राम हवाय. इकडे संजय राऊत पंतप्रधान मोदींकडे बोट दाखवत आहेत, विष्णूचा 13 अवतार म्हणून त्यांच्या सार्कॅस्टिक कॉमेंट्स येतात. काय अर्थ काढायचा आहे सगळ्याचा? एवढा थैथयाट कशासाठीचा आहे हा? असं वाटतं सर्वात प्रथम तर एक लक्षात घेतलं पाहिजे की अयोध्येत शतकानुशतकाचं स्वप्न पूर्ण झालं असं आपण म्हणतो. तिथं रामाचं मंदिर प्रत्यक्षात आलं. काल प्रतिष्ठापना झाली. प्रत्येक हिंदूसाठी आणि खरं तर भारतीयासाठी सुद्धा फारुख अब्दुल्लांचं जर आपण वक्तव्य, त्यांचं ते समाधान, हे खरोखरच भारतीय म्हणून अभिमान वाटावं असंच. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रासारख्या राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराचे जे प्रकार घडले ते लाज वाटावी असेच होते. मुळात सर्वच राजकीय पक्षांनी, मग राजकीय नेते कुठचेही असो, ते लोकांसाठी राजकारण करतात ना. त्या प्रत्येकानं हा विचार करावा, हिंसाचार करणारे हात, मग ते कोणत्याही रंगाचे असू द्या, कोणत्याही धर्माचे असू द्या, जातीचे असू द्या, हिंसाचार हा हिंसाचार आहे. तुम्ही त्याचं समर्थन करू नका, तुम्ही तो खपवून घेऊ नका. आणि अशा गुन्हेगारांना, अशा आरोपींना जर पोलीस कारवाई करत असतील तर कुणी त्यांच्यासाठी फोन पण करू नका किंवा त्यांना सोडवायच्या भानगडीत पण पडू नका. साधा विचार आहे ना. आता तो गाडी आपण पाहतोय, त्या गाडीचा काचा फोडल्या जातात आहे. एक महिला, नम्रता, तुमच्यासारखी एक महिला त्या भागातून प्रवास करताना त्या गाडीवर हल्ला केला जातो, दगड, मोठे मोठे दगड मारले जातात. त्या महिलेला दुखापत सुद्धा झालेली, रक्तबंबाळ होते. हे कोणतं आहे? याचं कसं समर्थन होऊ शकतं? त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. मात्र त्याच वेळी हिंसाचार करणारे हात जेवढे दोषी, तेवढंच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या हिंसाचार करण्याला उद्युक्त करण्यासाठी माती भडकवणारी त्यामागचे जे सडके मेंदू असतात, होय सडके मेंदू, ते सुद्धा दोषी. पुढारी न्यूजची जी आपलं बांधिलकी आहे या मातीशी, या माणसांशी, त्या भूमिकेतून अशा प्रकारचं कोणतंही कुकृत्यच म्हणावं लागेल, ते योग्य मानलं जाऊ शकत नाही. थोडक्यात एक संपवतो. तुम्ही जो प्रश्न विचारलात वक्तव्यांविषयीचा, मला असं वाटतं राजकारण सध्या ज्या पद्धतीनं माध्यम केंद्रित काही वेळा वाटतं, वेगळे वक्तव्य करायचे, चर्चेत यायचं, प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवायचं, त्यापेक्षा अशा प्रकारे शाब्दिक उधळण करत चर्चेत राहायचं, हे सर्वच राजकीय पक्षांचं धोरण दिसतंय. लोकांनीच विचार केला पाहिजे असं या बाबतीत वाटतं. नम्रता. अगदी. मी काकासाहेब कुलकर्णींकडे जाणार आहे. काकासाहेब कुलकर्णी, तुम्ही आता ठाकरेंची आणि संजय राऊतांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. दोन्हीही प्रतिक्रियांमध्ये असं दिसतंय त्यांनी भाजपवरती आरोप केले की भाजपने हा सगळ्याचा इव्हेंट केला, जे घडतंय ते भाजपने जे काही केलं त्याला येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत, असे साधारण त्यांचे हे टोन दिसत आहेत त्यांच्या वक्तव्यांमागचे. काँग्रेसला मान्य आहे? मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा गटाचे जे काही नेते असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला त्यांचे प्रवक्ते. मुळात काँग्रेस पक्षाची भूमिका असेल, काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रवक्ता म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की भोटे साहेबांनी खूप छान पद्धतीने सांगितलं, जे काही दोषी आहेत त्या दोषींवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. परंतु त्या दोषी मागचा मास्टरमाइंड कोण आहे, त्यांच्या मागे अदृश्य हात कोणत्या राजकीय पार्टीचे आहेत, हे सुद्धा जगासमोर आणणं अतिशय गरजेचं आहे. ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे. आणि माझं म्हणणं नेहमी तेच असतं. काका कुलकर्णी, तुम्ही एवढं शिवसेनेला झटकू कसं शकता? तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसलेला होतात, आता सुद्धा तुमचा अलायन्स आहे, इंडिया आघाडीमध्ये आहात तुम्ही एकत्र. मॅडम, अलायन्स जरी एकत्र असेल तरी ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, आमच्या पक्षाची भूमिका सांगणं हे माझं काम आहे. म्हणजे ठाकरेंची भूमिका तुम्हाला मान्य नाहीये असं तुम्ही म्हणताय? मग अलायन्स कसा काय टिकणार तुमचा? त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्यांचे प्रवक्ते आहेत, परंतु मला माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. परंतु काँग्रेस पक्षाची भूमिका एवढीच आहे, जे याच्या मागे अदृश्य हात आहेत त्या अदृश्य हातांचा सुद्धा ग्रह खात्यानं त्यांना जगासमोर आणलं. अशी वक्तव्य सुद्धा अदृश्य हात ठरू शकतात, अशी वक्तव्य सुद्धा अदृश्य हात ठरू शकतात. त्याचं काय? तुमच्या मित्रपक्षाला समज वगैरे द्यायला हवी तुम्ही. आपण निश्चितपणे जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून हिंदू आक्रोश मोर्चा असेल, हिंदू मोर्चा असेल, या नावाखाली राज्यामध्ये कोण फिरतंय याचा विचार आता करणं गांभीर्यानं गरजेचं आहे.
त्याचं कारण असं आहे की काल एवढी मोठी मीरा भाईंदरला घटना घडली, त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री जाणं अपेक्षित होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री जाणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी नितेश राणे आज जायला निघतायत. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? भाजपच्या प्रवक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. सोलापूरमध्ये नितेश राणेंवरती काही दिवसापूर्वी आक्षेपार्ह बोलले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आक्षेपार्ह बोलू नये म्हणून नोटीस दिली गेली, तरी सुद्धा ते बोलले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला गेला. आज पुन्हा मीरा भाईंदरला ते निघाले गेले. बाबा नितेश राणेंच्या मागे कोणाचे हात आहेत? नितेश राणे का जातात पुढे पुढे दरवेळेला? भाजपचे लोक खुलासा करतील का याच्यावरती? मला भाजपच्या प्रवक्त्यांकडे जायचंय, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे. भोईटे सर, काँग्रेस अशी भूमिका घेणं की आम्ही यापासून वेगळे, हात वरती करून काँग्रेसची भूमिका संपली असं म्हणायचं का? असं कसं म्हणता येईल ना. म्हणजे काकासाहेबांनी याचंही उत्तर द्यावं मग, की याच स्वरूपाची वक्तव्य ज्या पद्धतीनं संजय राऊत बोलतात तसं काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरचे नेतेही करतात आहे. काही वेळा तर त्या पलीकडचं असतं, ते वास्तव्य असू शकतं, नाही असं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. फक्त आपण निश्चितपणे मॅडम, आपण जर बघितलं तर आजचा विषय आपला हाच आहे, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण कोण गडबड करत आहे या विषयावरती जर आपण बघितलं तर निश्चितपणे माझं आव्हान मी मगाशीच सांगितलं की याच्यामध्ये जे दोषी आहेत आणि ज्या दोषी मागे अदृश्य हात आहेत ज्या राजकीय पक्षांचे, त्यांना उघडा पाडला गेला पाहिजे, त्यांना माध्यमासमोर आणलं गेलं पाहिजे, जगासमोर आणलं गेलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. या राजकीय पक्षांची नावं तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित म्हणताय, त्या राजकीय पक्षांची नावं तुम्ही घ्यायला तयार नाही आहात आणि तुम्ही अपेक्षा करताय की हे उघडं पडलं पाहिजे सगळं. बघा मॅडम, चुकीचं मी काहीतरी बोलणार नाही जोपर्यंत पोलीस खातं याच्यात तपास करणार नाही, पोलीस खातं आणणार नाही. हे काम पोलीस खात्याचं आहे आणि पोलीस खातं जोपर्यंत यांना बाहेर काढणार नाही, तपास करणार नाही, तोपर्यंत मी बोलणं उचित राहणार नाही ना. ठीक आहे, मी चुकीचं काहीतरी बोलून कुणावर जर आरोप करणं हे माझ्या नियमात बसत नाही. नाही, नम्रता, मला असं वाटतं ना, नाही, मला असं वाटतं कधी कधी काँग्रेस सारखा पक्ष मध्यम मार्गी आहे हे दाखवण्यासाठी, त्या आम्ही डावे ना उजवे, आम्हाला सॉफ्ट हिंदुत्व चालतं, आम्हाला टेम्पल रन पण चालतं, त्यात काय गैर नाही. भारतीयांना जे काही भावतं ते प्रत्येक, नाही काकासाहेब थोडं ऐका ना, की प्रत्येक भारतीय राजकीय पक्षानं जे सामान्य भारतीयांना आवडतं ते देण्याचा प्रयत्न करण्यात गैर नाही आहे. मुद्दा हा आहे यातला. कधीतरी घ्या ना उघड उघड परखड भूमिका, सांगा ना. तुम्ही मीरा भाईंदरचं बोलता, काकासाहेब मीरा भाईंदरचं बोलता, मग कोण भाजपा नेता तिकडे जातोय? घ्या नाव घेऊन. मी नाव घेतलं, मी नितेश राणेंचं नाव घेतलं ना, आता मी नितेश राणेंचं नाव घेतलं डायरेक्ट. त्यांच्यावर कारवाई करावी असं तुमचं म्हणणं असेल तर तेही मांडा. नितेश राणेंवर कारवाई होती. नितेश राणेंच्या मागे कुणाच्या दृश्य हात आहेत? नितेश राणे का जात आहेत? सोलापूरमध्ये 10-15 दिवसापूर्वी अशाच प्रकारचा एक हिंदू मोर्चा निघाला, त्याच्यावरती काही किरकोळ प्रकारात दगडफेक काही घटना घडल्या. त्यानंतर नितेश राणेंनी त्या ठिकाणी आक्षेपार्ह बोलू नये अशी पोलीस प्रशासनाची भूमिका होती, त्यांनी नोटीस सुद्धा दिली, परंतु नितेश राणे आक्षेपार्ह बोलले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला सोलापूरवरती. असं असताना सुद्धा नितेश राणे मीरा भाईंदरला जायला निघाले, काय संबंध आहे? अशी आक्षेपार्ह कार्यक्रम, नेहमीच आक्षेपार्ह बोलणारी नेती मंडळी अशा ठिकाणी जाण्याची गरज आहे का? आज मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणं अपेक्षित आहे, पालकमंत्री जाणं अपेक्षित आहे. नितेश राणेंचं काय योगदान आहे? का कधी ते जात आहेत? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की भाजप या आगीमध्ये तेल ओतायचा प्रयत्न करताय असं म्हणताय, असं सुचवताय तुम्ही? नितेश राणेंचा बोलत धनी कोण आहे? भाजपला बोललं पाहिजे ना. भोईटे सर, एक काकासाहेब खूप नम्रतेने एक मुद्दा मला लक्षात आणून द्यायचा आहे. धर्मनिरपेक्ष म्हणणारे पक्ष उठता बसता नाव घेतात ते महात्मा गांधींचं. यातले मागचे सडकेबिंदू कोण आहे, कोण कॉन्स्पिरेटर आहे, कोण कटरस्त, हे सर्व ठीक आहे हो, हे पुढचं पोस्टमार्टम झालं. मात्र अशा प्रकारचा तणावाची परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. या देशात, या राज्यात दंगली घडवल्या जाऊ शकतात अशी शक्यता एखाद्या भविष्यवेत्याच्या थाटात नाही तर राजकीय नेते लोकांच्या संपर्कात असतात. समाजाचं कळतं, त्या भूमिकेतून कळते, मी मान्य करतो. परंतु लोकांमध्ये जाऊन त्यांची समजूत काढावी असं वागू नका. मात्र हे लोक म्हणजे सर्व, त्यात हिंदू पण येतात, मुसलमान पण येतात, ख्रिश्चन पण येतात, बौद्ध पण येतात, जैनही येतात, सर्व धर्माचे. अशा प्रकारचं काम करणं, तिकडे दक्ष पहारा देणं, हे सर्व या पक्षाने बंद केलंय. काकासाहेब कुठेतरी ते चुकतंय असं वाटत नाही का? हे नंतरचं पोस्टमार्टम झालं, हो कोणी केलं, का केलं, परंतु तसं घडूच नये, तशी पोषक परिस्थिती होऊ नये, माथे भडकवण्याची, माथे फिरूंना संधी मिळू नये, यासाठी आपले पक्ष काय करतात हा सुद्धा
मी सत्ताधारी पक्षाला सोडत नाहीये, त्यांना क्लीन चिट देत नाहीये. त्यांची जबाबदारी सर्वात जास्त. त्यांच्या नेत्यांनी जाऊन माती भडकवणं अधिक वाईट, हेही तेवढा ठामपणे सांगतो. मात्र काकासाहेब त्यांचे प्रवक्ते नसल्यामुळे तुमच्या पक्षाचं जबाबदारी आहे असं वाटत नाही काय मला वाटतं. बर शिवराय कुलकर्णी आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे. शिवराय कुलकर्णीजी, तुम्हाला आतापर्यंतच्या चर्चेचा आवाज गेलाय का मला माहिती नाही, पण थोडक्यात सारांश असा सांगते की नितेश राणे तिथे जात आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री तिकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत. हे काय आहे? म्हणजे भाजप अशा प्रकारच्या आगीमध्ये तेल घालण्याचं काम करतंय. नितेश राणेंनी एखाद्या ज्या ठिकाणी असं संकट उद्भवलं त्या ठिकाणी नितेश राणेंनी भेटायला जाणं म्हणजे आगीत तेल टाकण्याचं काम नाहीये. नितेश राणे नेते आहेत आणि एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली असेल तर तिथे भेट दिली पाहिजे. जे कोणी जखमी असतील, ज्यांना कोणाला लागलं असेल, नुकसान झालं असेल, त्यांना भेटलं पाहिजे. दिलगिरी सदिच्छा भेट आपण ज्याला म्हणतो, ती सदिच्छा भेट त्यांनी देण्याच्या मध्ये गैर काय आहे? घटना तर होऊन गेलेली आहे. घटना ते गेले असते, ते काही बोलले असते, त्याच्यावरून घटना घडली असती तर गोष्ट वेगळी होती. घटनेनंतर सहानुभूती दाखवायला, समाजाला सहानुभूती दाखवायला जाणं गैर नाही आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ना प्रतापजी, की काल जेव्हा रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देशभर वातावरण राममय होतं. जो काही आनंद होता त्या आनंदामध्ये कोणाच्या तरी नाकावर किच्चून, कोणाला तरी जिरवून हे झाला आहे अशा तऱ्हेचा आनंद नव्हता. हा आनंद देश राममय झाला, आपल्या जीवनामध्ये राम येतोय अशा तऱ्हेचा आनंद होता. आणि त्या आनंदामध्ये मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, मुस्लिम बंधू भगिनी देखील सहभागी झाले होते. माझ्या अमरावती शहरामध्ये एका मुस्लिम कुटुंबाने 10 बाय 10ची पतंग उंच आकाशामध्ये उडवली, रामाच्या फोटोची, मंदिराच्या फोटोची. आणि त्यांनी सांगितलं की आसमान को बता दूंगा की अवध में राम आए है. तर ही भावना काल होती. मग हे उन्माद करणारे लोक कोण आहेत? ज्यांनी हे दंगल घडवली हे लोक कोण आहेत? तर हे लोक असे आहेत की ज्यांनी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला नख लावण्याचा प्रयत्न केला, कुठले तरी खुसपट काढले. हा सोहळा चांगला नाही, हा सोहळा शुद्ध हेतूनी नाही, या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. पहिले कुठे शंकराचार्याचं उदाहरण असेल, मग नंतर आणखी वेगवेगळे विषय असतील, असे विषय कुरापती काढून या प्राणप्रतिष्ठेला नख लावायचं, या तऱ्हेचा जो नॅरेटिव्ह या भाजपा विरोधी पक्षांनी उभा केला, त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यातून ही जी सडती डोकी असतात, ज्यांनी काल हा प्रकार केला, जर इस्लाम विरोधी नारे लागले असते, मुस्लिम विरोधी नारे लागले असते आणि जर असा एखादा घटना घडली असती तर आपण समजू शकलो असतो. पण असे नारे लागले नाही. नारे रामलला की जयचे लागले आणि ते सर्व धर्मीयांनी लावले, सर्व पंथीयांनी लावले. पण यांच्या अपप्रचारामुळे आणि यांनी जे डोके भडकवले, त्या डोके भडकवल्यामुळे जे कुचके मेंदू आहेत. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. शिवराय कुलकर्णीची मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे दुर्दैवाने अगदी शेवटचा थोडा वेळ आहे. काकासाहेब कुलकर्णी, थोडक्यात आपली प्रतिक्रिया याच्यावरती काय? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने समाजामध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यामुळे ह्या अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत असं म्हणतोय भाजपा. थोडक्यात शिवराजी कुलकर्णी साहेबांनी त्या नितेश राणेंबद्दल सांगितलं की ते आमचे नेते आहेत. आता बाबा, या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, शिंदे आघाडी सरकार आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जावं वाटलं नाही, गृहमंत्र्यांना जावं वाटलं नाही, त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना जावं वाटलं नाही. नितेश राणे यांच्यापेक्षा मोठे आहेत का? ज्या नितेश राणेंवरती प्रक्षोभक भाषण केल्यामुळे गुन्हे दाखल आहेत या राज्यामध्ये, अशा नेत्यांना तुम्ही पाठवता आणि त्याचं समर्थन करता? काय चाललंय या राज्यामध्ये? या राज्यामध्ये सामाजिक सलोखा तुम्हाला ठेवायचं नाही का? म्हणजे तुम्ही त्याला सपोर्ट करताय नितेश राणेंच्या जाण्याला. तुम्ही नितेश राणे म्हणजे या माणसाची या राज्यामध्ये पोलीस खात्यामध्ये काय इमेज आहे याचा विचार तुम्ही एकदा केला पाहिजे. तुम्ही हे सगळं विसरताय आणि पुन्हा समर्थन करताय की बाबा नेते भेटायला गेले, दुःख सांत्वन करायला गेले, घटना घडून गेली. अहो, चांगल्या माणसाला तरी पाठवलं गेलं पाहिजे ना. बरं, शिवराय कुलकर्णीजी, प्रक्षोभक भाषणांचा जसा तुम्ही आरोप करताय इतर पक्षांच्या नेत्यांवरती, नितेश राणेंवरती पण आरोप आहे की, आणि फक्त एकदा नाही, अनेकदा त्यांनी अशी भाषणं केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. अशा वेळेला असा नेता या ठिकाणी जाणं हे थोडंसं धोकादायक नाही का वाटत? जी परिस्थिती काय असेल तिथे कोणीही दोषी असतील यामध्ये त्यांना शिक्षा होईल, मात्र अशा एखाद्या नेत्याला तिथे पाठवणं हे धोकादायक नाहीये? नाही, मला काय म्हणायचं, आता जे बोलले ना माझे मित्र काकासाहेब कुलकर्णी, की त्यांचं पोलीस खात्यामध्ये किती इज्जत आणि निलेश राणेंची बघून घ्या. यशोमती ठाकूर आणि नाना पटोलेपेक्षा जास्त चांगली प्रतिष्ठा आहे. पोलिसांच्या कानफटात कधी मारली नाही निलेश राणेंनी जशी यशोमती ठाकूरांनी मारली. आणि नाना पटोलेंचा तर तुम्ही म्हणाल तर मी कुंडलीच तुमच्या समोर वाचतो पूर्णच्या पूर्ण.
असं आहे की निलेश राणे तिथे जाऊन भडकाऊ बोलतायत का काही? कोणी नेता तिथे जातो आहे, त्या नेत्या जाण्याचा परिणाम हा समाजाचं मनोबल वाढवण्यासाठी होत असतो आणि गेलं पाहिजे. जर 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 तिथे पुन्हा या सगळ्या विरोधकांच्या भडकावण्याने कुठला समाज पुन्हा जर अटॅक करणार असेल तर याही समाजाला कोणीतरी धीर दिला पाहिजे ना. त्याच्यामुळे निलेश राणेंचं जाणं माझ्या लेखी काहीही उचित म्हणजे गैर नाही. राहिला गृहमंत्र्यांचा प्रश्न, गृहमंत्र्यांनी सगळे आदेश दिलेले आहे, कारवाई होणार आहे आणि आवश्यकता पडली तर गृहमंत्री मुख्यमंत्री तिथे जातील. ते काही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही आहे. 2.5 वर्षात तुम्ही जे मुख्यमंत्री पाहिले की घरून कारभार करत होते, फेसबुक लाईव्ह करत होते, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी जातात. ते घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यासारखा कारभार नाहीच आहे. ते जनतेतले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना तात्काळ कळतं, तात्काळ ते सूचना देतात, आदेश देतात, फील्डवर असतात प्रत्यक्ष, त्यामुळे ते जातील. तो काही मोठा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की ही मानसिकता तयार कोण करतं, याला खतपाणी कोण घालतं, याचा विचार शिवसेना प्रमुखांच्या मुलांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी सगळ्यांनी केला पाहिजे. त्यांनी काल जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका खऱ्या अर्थाने या देशाच्या भावनेला न खुलावणारी भूमिका आहे. ती त्यांनी सोडली पाहिजे, हे माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. बोईटे सर, अगदी शेवटची 30 सेकंद. अयोध्येचं मंदिर आणि त्याचा राजकारणासाठी कुठल्या पक्षानं वापर केलाय किंवा ते मंदिर उभारल्यानंतर किंवा कालचा सोहळा झाल्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया येतात त्याचा राजकारणासाठी कोण वापर करेल हे सगळं आलाहिदा. कारण कोण तेलात आहे कोण तुपात आहे हा फरक करण्यात आता पॉईंट नाहीये. इलेक्शन इयर आहे आणि प्रत्येक जण गरम तव्यावरती आपली पोळी भाजणार आहे. या क्षणाला नागरिक म्हणून काय केलं पाहिजे? नागरिक म्हणून मला एवढंच वाटतं की राजकीय नेते आहेत, मग विचार वगैरे वगैरे कितीही कोणी बाता मारो, प्रत्यक्षात आपल्याला आपल्या हिताचा सामान्य माणूस म्हणून विचार केलाच पाहिजे. सर्व करा ना, आजकाल सर्व सर्व्हिस आपण आउटसोर्स करतो, मात्र स्वतःची थॉट प्रोसेस, स्वतःच्या डोक्यानं विचार करणं दुसऱ्याच्या हाती सोपवू नका. हातात स्मार्टफोन आहे, तो स्मार्टफोन स्मार्टली वापरा. कुणीतरी काहीतरी व्हायरल पोस्ट टाकतं. आत्ताच जेव्हा शिवराय कुलकर्णी तावातावानं बोलत होते तेव्हा मला आठवत होतं, चुन चुन के मारेंगे. कोणाच्या पोस्ट आहेत या? तुम्ही सत्तेवर आहात, त्यामुळे अधिक जबाबदारीनं सत्ताधाऱ्यांनी वागलं पाहिजे. मग तो पक्ष कोणताही असो, विरोधी पक्षांनी सुद्धा. शेवटी तुम्ही लोकांसाठी करताय आणि सर्वात महत्त्वाचं, सामान्य माणसानं आपल्या स्वतःच्या हिताची जबाबदारी स्वतःच सांभाळली पाहिजे. नम्रता, अगदी या चर्चेमधलं एक छोटंसं सार सांगायचं झालं तर काल झालेला कार्यक्रम हा कुणालाही प्रोव्होक करण्यासाठीचा कार्यक्रम होता का, ज्याचं त्याने उत्तर द्यावं. शिवराय कुलकर्णी म्हणाले अशा कुठल्याही घोषणा लागलेल्या नाहीत, मग त्याची प्रतिक्रिया का उमटलेली आहे हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि सर्वसामान्य माणसांनी विचार करायचा आहे की निवडणुकीच्या वर्षामध्ये आपण या राजकीय नेत्यांच्या हातचं खेळणं बनणार नाही आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेणार नाही, याची काळजी आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेधला सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.